काय नेमकी मागणी? हे बघा, जे विमानतळ ज्यावेळेला जागा ॲक्विजिशन केली त्यावेळेला विमानतळापासून तामगावमधून कोल्हापूरला येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे तो विमानतळाच्या जागेच्या हद्दीमध्ये येतो। ज्या वेळेला विमानतळाची उभारणी केली त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की तामगावसाठी हा रस्ता वेगळा केला पाहिजे। त्याने आश्वासन दिलं, त्याप्रमाणे गोकुळ शिरगावच्या साईडनं रस्त्याची आखणी केली, रस्त्याचं प्लॅनिंग केलं, निधी मंजूर झाला आणि तो निधी मंजूर झालेला रस्ता करण्या अगोदर त्यांनी तामगावातून येणारा रस्ता बंद केला। लोकांची सामान्य अडचण आहे, आज लोकांनी आपल्याच्या हक्काच्या रस्त्यासाठी आंदोलन करायचं, आज लोकांनी आंदोलन हातात घेतलेलं आहे, याच्यामध्ये कुणी नेता नाही, तेव्हा काय प्रक्षोभ होईल याच्यातून शासनानं गंभीर इशारा घेणं गरजेचं आहे। तामगावमध्ये ग्रामस्थांचं आंदोलन, विमानतळ शेजारी रस्ता खुला करावा अशी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची मागणी आहे। पण विमानतळ विस्तारीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे आणि त्यामुळे हा रस्ता खुला केला जाऊ शकत नाही अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। त्यानंतर आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले होते। स्थानिक आता थांबायचं नाही, विमानतळ प्रशासनाचा धिक्कार असो असं म्हणत हातात बॅनर घेत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून आंदोलकांचा समजूत काढण्याची या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतोय। या दृश्यासह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।